हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपला यूट्यूब चॅनल आशिष लाड व्लॉग्समध्ये. आणि हा आहे आमचा होळीसाठी मथुरा वृंदावन ट्रिपचा व्लॉग 3. तर डे 3ला सकाळी आम्ही बरसानाला बसने निघालो, जिथे राधा राणीचा जन्म झाला होता. इथे आमचा पहिला स्टॉप होता कीर्ती मंदिर, जे राधा राणीची आई कीर्ती देवी यांना समर्पित आहे. तेच स्थान आहे जिथे राधा राणी त्यांच्या बालपणातील लीला करायचे. मंदिरात राधा माची सुंदर मूर्ती विराजमान आहे, जी कीर्ती माच्या मांडीवर बसलेली दिसते. तिथून फक्त काही मिनिट चालून आम्ही पोचलो बरसानाचे सर्वात प्रसिद्ध श्री लाडलीजी महाराज मंदिर. हे बरसानामधील मुख्य मंदिर आहे, जे राधा राणीला समर्पित आहे. मंदिर बरसानाच्या एका डोंगराच्या शिखरावर स्थित आहे, ज्याला भानुगर असे म्हणतात. मंदिरात राधा राणीची मूर्ती एकदम भव्य आणि दिव्य दिसत होती. इथले भक्त श्री राधा राणीला लाडलीजी म्हणतात, कारण ती सर्वांची लाडकी आहे.
बरसानानंतर आम्ही निघालो गोवर्धनला, जिथे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. इथे आमचा पहिला स्टॉप होता दानघाटी मंदिर, जे गोवर्धन पर्वतच्या खूप जवळ आहे. हे मंदिर त्या प्रसंगाशी जोडलेले आहे जेव्हा श्रीकृष्णाने गोपियांकडून दान मागितले होते. एक गुफेसारखे हे मंदिर गोवर्धन पर्वतच्या शेजारी दिसते. नंतर गोवर्धनमधील शेवटचा स्टॉप होता मानसी गंगा, जे एक पवित्र सरोवर आहे. असे मानले जाते की श्रीकृष्णाने आपल्या मनातून इथे गंगामाला प्रकट केले होते. इथल्या पाण्याला पवित्र मानले जाते आणि हे एक स्थान भक्तांसाठी शांततेचा अनुभव देणारे आहे. याप्रमाणेच आमचा हा 3 दिवसाचा प्रवास इथे संपतो. भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन ठिकाणाहून. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल आशिष लाड ब्लॉग्सला सबस्क्राईब करा.